जामनेर तालुक्यातील शिंगोळा येथील ग्रामपंचायतीच्या समोर झालेल्या रस्त्यामध्ये ठेकेदार, शाखा अभियंता व उपविभागीय अभियंता टक्केवारी किती खाल्ली याचा आमदार गिरीश महाजन चौकशी करणार का? जामनेर तालुक्यातील शिंगोळा येथील अनेक वर्षांनी पहिल्यांदा रस्ता मंजूर झाला। त्या रस्त्याला कमी वेळेमध्ये तयार करून ठेकेदाराने बिल पास केलं। त्या ठेकेदाराला मदत करणारा शाखा अभियंता व भ्रष्ट आणि नालायक उपविभागीय अभियंता यांच्या टक्केवारीमुळे या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होऊन देखील हा रस्ता कमी वेळेत झाला कसा, यासाठी स्थानिक सरपंच सुभाष भाऊ, माजी सरपंच यांनी आवाज उठवला आहे। आता तरी डोळे उघडून या रस्त्याच्या कामकाजाची वरिष्ठ अधिकारी चौकशी करणार का? या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे लक्ष लागून आहे। सुभाष भाऊ टेलर हे माजी सरपंच आहेत। त्यांनी बोगस रस्त्याबद्दल आभार व्यक्त केले आहे। गावातील माडी गल्ली सुद्धा काही दोषापोटी म्हणा किंवा काहीतरी एक विरोध म्हणून त्या ठिकाणी मागे लावलेला रस्ता आहे माडी गल्लीतला, त्याच्याबद्दल त्यांनी बोलून दाखवलं की रस्ता मागे पडला आहे। डिसेंबर महिन्यात झालेल्या रोड 5 ते 6 महिन्यांच्या पिरियड मध्येच खराब झाला आहे। त्यामुळे ग्रामपंचायत येथे केलेले रस्त्याचा कारभार हा बोगस झालेला आहे, दिसून येतो आहे। सरपंच सुभाष भाऊ टेलर यांनी रस्त्याबद्दल सांगितलं की कमी वेळात रस्ते खराब झाले आहेत, तरी संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन चौकशी करावी। या गावामध्ये झालेला बोगस कारभार हा तपासून काढा, अशी या ठिकाणी मागणी होत आहे। त्याची दुर्दशा ठेकेदारानं गॅरंटी पिरियडच्या पहिलेच सगळे रस्ते उकरून खराब झाले आहे। ग्रामपंचायत शिंगोळा येथील भ्रष्ट कारभार इथं दिसून येत आहे। माजी सरपंच काय म्हणता तुम्ही, हे रोडचं काय काय म्हणजे कसं काय काम झाले याचे, कशाबद्दल? माजी सरपंच बोलतो बाजू आपलं हे रोड आहे ना आता केले पाहिजे आपलं किती दिवस झाले असेल त्याला? डिसेंबर मध्ये। हां, आणि पहा नाही अशी जर कामं चालली तर बांधा नाही मग काय म्हणता येईल आमच्या गलीतला एक रोड त्यांनी केलाच नाही। आई माझी सरपंचाची गली सोडून दिली त्यांनी। तुम्ही येऊन पहा पारामागे किती घाण आहे आणि देवाच्या ठिकाणी म्हणजे यांना ग्रामपंचायत चालवता आली नाही असं मागचे जमतच नाही द्यायला। पहिले सरपंच का आताची? पहिले आता मीना काय पहिले सरपंचाचं नाव? दिलीप पंडित रदाळ नाही, बाई होती आपला, हा मीनाबाई, मीना दिलीप रदाळ। हां, त्यांच्या कारकिर्दीत रस्ते झाले, त्यांच्या कारकिर्दीतले रस्ते। आता हे नवीन सरपंचाला आम्ही सांगलं की म्हणलं आमची गली तरी करून देतो, मग ते म्हणतात आता आल्यावर करू। एकंदरीत ह्या ठिकाणी रस्ते बोगस झालेले आहे, तरी संबंधित अधिकाऱ्यांनी ते चौकशी करावी व संबंधित चौकशी होऊन त्यांचं जे गॅरंटी पिरियडमध्ये हे परत बनवण्यात यावं असे मागणी होत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.